अभंग क्रमांक 39. परिमळ म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मूल आवडीते. मोती यावे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेटूनी नाद पाहू नाही. कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. अर्थ: फुले सुगंधी असतात, त्याचा वास घेण्याकरता त्याचा चोळामोळा करू नये. गुजिरे मूल आपल्याला आवडते तर आपण खात नाही. मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखू नये. विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडून पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तसेच कर्म केल्यानंतर त्याच्या फळाची अपेक्षाही करू नये. हेच भक्तीचे वर्म आहे. अभंग क्रमांक 40. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. तोडिता न तोटे सारिता निळाली, लोटांगणांतळी हरपती. दुजी नाही तेथे बळ कोणासाठी, आणि ते आटे विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठिंगणी लवणे जैसी तैसी. अर्थ: माया म्हणजे परब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजेच माया आहे. याचा संबंध देह आणि सावली यांच्यासारखा आहे. देहाची सावली शस्त्राच्या आघाताने तुटत नाही. ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही. लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते. ब्रह्म आणि माया एकरूप असतील तर तेथे विचारांच्या बळाचा वापर कशासाठी करायचा? तुकाराम महाराज म्हणतात, जसा देह उंच बुटका असेल तशी सावली असते. लोटांगणाने ती नाहीशी होते. तशी ब्रह्माला लोटांगण घातले, शरण गेले असता मायाही नाहीशी होते. अभंग क्रमांक 41. दुर्जनासी करीस आहे, तोही लाहे दंड हे. शिंदिळीच्या कुंटनी वाटा, संग खोटा खोट्याचा. एरा एरा कांचनी भेटे, आगी उठे तेथुनी. तुका म्हणे कापू नाके, पुढे आणखी शिकवती. अर्थ: दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी करू लागते. दोन लाकडी एकमेकांवर घासली असता अग्नीची निर्मिती होते. वाईटाच्या संगतीने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते. तुकाराम महाराज म्हणतात की, अशा दृष्टाचे नाके आम्ही कापून काढू, म्हणजे त्यांच्यापासून इतरांचे नुकसान होणार नाही.